या फुलांकडे पाहिले ना, की मन अगदी प्रसन्न होतं. त्यामुळं स्वातीला ही फुलं ना फार आवडतात. दिवसातनं एकदा दोनदा तरी ती या फुलांकडे येत असते. त्यानंतर हे पहा, गुबगुबीत असं आमचं हे फणसाचं झाड अगदी हिरवंगार झालेलं आहे. पावसाळा सुरू होताच याच्या सुंदरतेला अगदी चार चांद लागलेले आहेत. तर या फणसाच्या झाडाला ना फणस येण्यासाठी छोटा छोटा बार सुद्धा आलेला आहे. लवकरच याला फणस सुद्धा येतील. आणि इथं पहा, अगदी छोटे 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 नारळ सुद्धा आलेले आहेत. तर म्हणतात ना, देवाची किमया आणि नारळात पाणी. तर या नारळांमध्ये अजून पाणी नाहीये. ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच दाखवेल. छोट्या फौजींनी विहिरीची जाळी ही इतकी घट्ट विणली आणि इतकी घट्ट बांधली, की सोडल्यानंतर ती परत पुन्हा लावायला आम्हाला नाकी नळ येतात. इकडं आमचे ससे महाराज मस्त असा निसर्गाचा आनंद घेत सगळीकडे टुनटुन उड्या मारत फिरतायत. कामच काय आहे त्यांना? खायचं प्यायचं आणि चंदन कस्तुरी बरोबर मस्त असा धिंगाणा घालायचा. दिवसभर यांचं चाललेलं असतं.